राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाले। यानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या 3 देशांच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या या दौऱ्याचा श्रीगणेशा झाला अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातून। मोहन भागवत हे 25 ऑगस्टला न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले। मात्र त्यांच्या या दौऱ्यावरून न्यूयॉर्क आणि अमेरिकेत मोठा वाद सुरू झालाय। न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी मोहन भागवत यांच्या या कार्यक्रमावरून जोरदार टीका केली आहे। एवढंच नाही तर कार्यक्रमाआधी वेगवेगळ्या संघटनांनी न्यूयॉर्कमध्ये आंदोलन करत भागवत यांचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी सुद्धा केली आहे। या सगळ्यावरती संघाकडूनही प्रतिक्रिया आली आहे। थोडक्यात मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावरून न्यूयॉर्क पासून भारतापर्यंत राजकारण तापलेलं आहे। एकीकडे संघाची सांस्कृतिक एकात्मतेची आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याची भूमिका आहे। दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याकांची ओळख आणि पुरोगामी मूल्यांसाठी लढणारे ममदानी यांचे राजकारण। पण हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय? मोहन भागवत यांच्या दौऱ्याला न्यूयॉर्कमध्ये एवढा विरोध का होतोय? या मुद्द्यावरून विदेशातला भारतीय समुदाय कसा विभागला गेलाय? झोहरान ममदानी यांनी घेतलेल्या भूमिकेमागे स्थानिक राजकारण काय आहे? सगळा विषय सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सरसंघचालक मोहन भागवत हे संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरापासून होतीये। भागवत हे 29 ऑगस्टला न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन इथे आयोजित युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन या कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत। त्यांच्या याच कार्यक्रमावरून सध्या एवढा वाद सुरू झालाय। आता या वादामागे घडत असलेलं राजकारण नेमकं काय आहे ते समजून घेऊ। न्यूयॉर्क शहराची एकूण लोकसंख्या अंदाजे 83 ते 85 लाख आहे। एशियन अमेरिकन फेडरेशनच्या रिपोर्टनुसार न्यूयॉर्क शहरात 3.7 लाख पेक्षा जास्त भारतीय राहतात। म्हणजे शहराच्या एकूण लोकसंख्येत भारतीयांचं प्रमाण अंदाजे 4% आसपास आहे। जर आपण संपूर्ण न्यूयॉर्क मेट्रो परिसर गृहीत धरला तर भारतीयांच्या लोकसंख्येचा आकडा 7.3 लाखांच्या पुढे जातो। हा भारताबाहेर जगातल्या सर्वात मोठ्या भारतीय समुदायांपैकी एक आहे। प्यू रिसर्च सेंटरच्या एका रिपोर्टनुसार न्यूयॉर्क मेट्रो परिसरात अंदाजे 2 ते 3% लोक हिंदू धर्माचं पालन करतात। संपूर्ण अमेरिकेत न्यू जर्सी आणि न्यूयॉर्क इथे हिंदूंची संख्या सर्वाधिक केंद्रित आहे। या सगळ्याचा विचार करता संघाला आपली वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जागतिक मंचावर मांडण्यासाठी न्यूयॉर्कपेक्षा मोठं व्यासपीठ असू शकत नाही। त्यामुळेच मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्क दौऱ्याकडे जगभरातल्या लोकांचं एवढं लक्ष लागलंय। मात्र मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाची घोषणा होताच त्याला न्यूयॉर्कमधून विरोध सुरू झाला। अमेरिकेतल्या नागरी हक्क आणि अल्पसंख्याक संघटनांनी या विरोधात आंदोलन करत भागवत यांचा अमेरिका दौरा आणि कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली। इंडियन अमेरिकन मुस्लिम काउन्सिल, हिंदूज फॉर ह्युमन राईट्स, इंटरफेथ सेंटर ऑफ न्यूयॉर्क तसंच शीख, ख्रिश्चन आणि दलित संघटनांनी एकत्र येत नो प्लॅटफॉर्म फॉर हेट या बॅनर खाली एक जाहीर पत्रकार परिषद घेतली। हिंदूज फॉर ह्युमन राईट्सच्या उपकार्यकारी संचालक श्राव्या ताडेपल्ली यांनी आरोप केला की मोहन भागवत हे हिंदूंचं प्रतिनिधित्व करत नाहीत। ते एका अतिरेकी हिंदू राष्ट्रवादी चळवळीचं नेतृत्व करतात, जिनं भारतात अल्पसंख्याकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलंय। या संघटनांच्या विरोधानंतर हा वाद न्यूयॉर्कच्या स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचला। न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून या कार्यक्रमाला विरोध दर्शवला। ममदानी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की आरएसएसची विचारधारा ही समाजाचं विभाजन करणारी आहे, त्यामुळे मी या कार्यक्रमाचं समर्थन करत नाही। मात्र हा एक खासगी कार्यक्रम असल्यानं तो रद्द करण्याचा कायदेशीर अधिकार महापालिकेकडे आहे की नाही याबाबत मला खात्री नाही, असं ममदानी यांनी स्पष्ट केलं। ममदानी यांच्या याच वक्तव्यावरून हा वाद आणखी मोठा झाला। मुळात झोहरान ममदानी हे न्यूयॉर्कच्या महापौर पदापर्यंत पोहोचणारे भारतीय वंशाचे पहिलेच व्यक्ती आहेत। त्यातच ते इस्लाम धर्मीय आहेत। न्यूयॉर्कच्या इतिहासातले ते पहिले मुस्लिम महापौर आहेत। त्यामुळे ममदानी यांनी मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाबाबत हे वक्तव्य केल्यानं याची चर्चा जगभरात सुरू झाली। वाद वाढत असल्याचं पाहून यावर संघाची प्रतिक्रिया सुद्धा आली। कार्यक्रमाच्या आयोजकांचं म्हणणं आहे की मोहन भागवत यांचा हा कार्यक्रम सांस्कृतिक एकता आणि संवादासाठी आहे। यावर संघाचे प्रचारक प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की न्यूयॉर्कमध्ये आयोजित युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन हे सर्वधर्मीय आयोजनाचं उत्तम उदाहरण आहे। तिथे सरसंघचालक वेगवेगळ्या धर्मांचं पालन करणाऱ्या लोकांशी संवाद साधतील। मुक्त संवाद आणि परस्पर आदराच्या भावनेनं आयोजित केलेला हा सर्वसमावेशक आहे, अशी प्रतिक्रिया संघाकडून आली आहे। अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग्सच्या मते मोहन भागवत यांच्या या कार्यक्रमाला 200 पेक्षा जास्त हिंदू अमेरिकन संघटना पाठिंबा देत आहेत।
तर 61 पेक्षा जास्त संघटनांनी हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे. आता मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावरून न्यूयॉर्कमध्ये एवढा विरोध का होतोय आणि जोहरान ममदानी सारखे नेते याला विरोध का करतायत हे समजून घेण्यासाठी आपल्याला ममदानी आणि न्यूयॉर्कचं राजकारण समजून घ्यावं लागेल. ममदानी हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर मीरा नायर यांचे चिरंजीव आहेत. ते न्यूयॉर्कचे पहिले भारतीय अमेरिकन, पहिले मुस्लिम आणि मागच्या 100 वर्षातले सर्वात तरुण महापौर आहेत. ममदानी यांचं भारतीय वंशाचं असणं, त्यातही मुस्लिम समाजातून येणं आणि आपली ही ओळख आत्मविश्वासानं जगासमोर मांडणं, यामुळे ते फार कमी वेळात लोकप्रिय झालेत. ममदानी यांची हीच ओळख त्यांना न्यूयॉर्कमध्ये विजय मिळवण्यात उपयोगी ठरली आहे. ममदानी यांच्या विजयामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे शहरात त्यांनी जमवलेलं सोशल इंजिनिअरिंग. न्यूयॉर्क हे असं शहर आहे जिथे स्थलांतरितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. न्यूयॉर्कच्या एकूण लोकसंख्येत स्थलांतरितांचं प्रमाण 23% आसपास आहे. शहरात 12% लोक असे आहेत ज्यांचे आई किंवा वडील स्थलांतरित आहेत. न्यूयॉर्क शहरातले हेच बाहेरून कामाला येणारे, शहरात भाडेकरू म्हणून राहणारे आणि नॉन व्हाईट लोक ममदानी यांचे मुख्य मतदार आहेत. निवडणुकीनंतरच्या सर्व्हेमध्ये दिसून आलं की ममदानी यांना याच वर्गातल्या मतदारांनी सर्वाधिक वोट दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे जोहरान ममदानी हे असे नेते आहेत जे त्यांची मुस्लिम आयडेंटिटी अभिमानानं बाळगतात. अमेरिकन राजकारणात सहसा अल्पसंख्याक किंवा मुस्लिम नेते त्यांची धार्मिक ओळख जाहीरपणे दाखवणं टाळतात, पण ममदानी यांनी सुरुवातीपासूनच आपली ओळख सर्वांसमोर ठेवली आहे. त्यांनी न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीमध्ये कुराणवर हात ठेवून शपथ घेतली होती. अमेरिकेतल्या राजकारणात आणि समाजात जो मुस्लिम विरोध दिसतो त्या विरुद्ध ते स्पष्टपणे बोलतात. ममदानी हे ईद किंवा रमजान यासारख्या प्रसंगी फक्त शुभेच्छा न देता मुस्लिम समुदायासोबत प्रत्यक्ष या सणांमध्ये सहभागी होतात. एवढंच नाही तर जगातल्या अन्य देशांमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायावर आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनावर ते न घाबरता आपली मतं मांडतात. गेल्या वर्षी ममदानी यांनी उमर खालिदला समर्थन जाहीर करणारं पत्र लिहिलं होतं, जे चांगलंच व्हायरल झालं होतं. यामुळे ममदानी यांची ओळख एक तत्वनिष्ठ मुस्लिम नेता म्हणून तयार झाली आहे. जोहरान ममदानी यांनी त्यांच्या याच आयडेंटिटीचा वापर करून न्यूयॉर्क मधल्या दक्षिण आशियाई, अरब आणि आफ्रिकन मुस्लिम समुदायांना आपल्या बाजूने करून घेतलंय. इथे संघ आणि ममदानी यांची विचारसरणी एकमेकांविरुद्ध उभी राहते. संघ परिवाराची भूमिका आहे की भारतातल्या सर्व 140 कोटी जनतेचा DNA एकच आहे. भारतातला मुस्लिम समाज हा धार्मिक दृष्ट्या वेगळा असला तरी तो हिंदू संस्कृतीचाच भाग आहे. मात्र ममदानींसारख्या लोकांचा युक्तिवाद आहे की ही अल्पसंख्याकांची वेगळी ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. अमेरिकेतल्या पुरोगामी गटाकडून सातत्याने आरोप होतो की भारतात अल्पसंख्याक मुस्लिमांना दुय्यम दर्जा दिला जातो. त्यामुळेच भारतीय वंशाचे जे मुस्लिम नागरिक परदेशात राहतात त्यांच्यासाठी ही अस्मितेची लढाई बनते. जोहरान ममदानी हे या समुदायाचा आवाज म्हणून पुढे आलेत. ते मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यामागचे राजकारण आहे ते हेच. सध्या तरी मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्क मधल्या कार्यक्रमावरून राजकारण मोठ्या प्रमाणात तापलंय. शहरातल्या वेगवेगळ्या संघटनांनी त्यांचा हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र आयोजकांनी हा कार्यक्रम नियोजित वेळेनुसार पार पाडला जाईल अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमावरून आणखी काय राजकारण होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण मोहन भागवत यांचा न्यूयॉर्क मधला कार्यक्रम, त्यावर ममदानींची प्रतिक्रिया आणि होत असलेलं राजकारण यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.